बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 16 मेच्या भागामध्ये अवनी खूपच चिडलेली असते. त्यातच आता 2 दिवसात विवानने रजिस्टर मॅरेजचा घाट घालून तिला अडचणीत आणलेलं असतं. आता घरात सगळी लग्नाची जय्यत तयारीही चालू केलेली असते. त्यांच्या घरी सगळे पाहुणे मंडळी नातेवाईकही येतात आणि मग काय, तिथे चंद्रकांत अवनीवरती सोशल प्रेशर टाकतो. अवनी त्याच्या दबावाखाली असतानाच राजा तिला असा काही कॉन्फिडन्स देतो. त्यातच गणपती बाप्पाच्या अभिषेकाचा बहाणा करून राजाने अवनीला मंदिरात नेलंय आणि तिथे तिचा अख्खा दिवस इतका छान, इतका आनंदित घालवलाय. म्हणजे आता राजा आणि अवनीची मस्त अशी मैत्री झाली आणि राजाचा स्वभाव अवनीला आवडलाय सुद्धा, की बायकांच्या बाबतीत त्याचे विचार किती वेगळे आहेत. आता हे सगळं नक्की घडतंय कसं? राजाचा आता अवनी विवांचा रजिस्टर मॅरेज फ्लॉप करण्याचा एक मस्त प्लॅन ठरला आहे. तोही काय आहे ते बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, अहो तुम्ही कमेंटच करत नाहीत. भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा ना. सर्वजण अवनीच्या गावी निघालेले असतात. तेव्हा राजाचं लक्ष राहून राहून अवनीकडेच जात असतं. समोरच्या आरशात तो सतत अवनीकडे पाहत असतो. अवनीचा पडलेला चेहरा त्याला जराही बघवत नाही. त्यातच अचानक त्याचं लक्ष नसतं आणि स्पीड ब्रेकरवरून गाडी जोराची आदळते. तेव्हा चंद्रकांत त्याच्यावरती रागवतो की काय रे, दिसत नाही का तुला? तेव्हा राजा माफी मागतो की सॉरी सर, ते स्पीड ब्रेकरला अशी पांढरी पट्टी नव्हती ना. तेव्हा चंद्रकांत विचारतो की काय डोळ्यावरती पट्टी लावली आहे का तू? दिसत नाही का तुला? आणि मागे अवनीला ते विचारतात की ठीक आहेस ना तू? काही झालं नाही ना? अवनी दुर्लक्ष करते. काय आहे असा काळजीचा आव्हान आणून तरी काय उपयोग आहे? जी काळजी करायला पाहिजे ती तर करतच नाही आहेत. महेश स्वतःच सांगतो की बाबा ठीक आहे ती. राजा मनात विचार करतो की पोरीला साधं स्पीड ब्रेकरवरून खचका बसला तरी एवढं वाईट वाटते, मग तिच्या आयुष्याचा विचार का करत नाही आहेत? चंद्रकांत पुढच्या एका चौकामध्ये राजाला गाडी थांबवायला सांगतात. ते म्हणतात की अवनीला ना इथल्या एका दुकानातली मिठाई खूप आवडते. तेव्हा अवनी म्हणते की काही गरज नाही आहे. चंद्रकांत विचारतो की असं कसं? अगं तिथली काजू कतली तर तुला किती आवडते लहानपणापासून, आपण जाताना घेऊन जाऊयात ना. अवनी तोंडातच पुटपुटते की काजू कतली कसली, नवरा आवडीचा हवा ना. तेव्हा चंद्रकांत ऐकून न ऐकल्यासारखा वागतो. तो विचारतो की काय म्हणालीत? आता सगळ्यांनी ऐकलेलं असतं, पण स्वाती पटकन बाजू सावरते की काय नाही बाबा, काय आहे अचानक कोर्ट मॅरेज ठरले ना, त्यामुळे थोडे टेन्शन येते अवनीला. महेश मध्येच बोलतो की अवनी, हे बघ बाबांना तुझी खूप काळजी आहे आणि तुझ्यासाठी जे करतोय ते विचार करूनच करतोय. लहानपणापासून माझ्यापेक्षाही जास्त बाबांनी तुझे लाड केलेत आणि हे सगळं बोलायची ना ही जागा नाहीच आहे. तेव्हा चंद्रकांत म्हणतो की हे बघ, जे काही करतोय ना ते तुझ्या सुखाचा विचारच करून करतोय. तेव्हा अवनी चिडते की बाबा हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, मग इतक्या लगेचच कोर्ट मॅरेज हे सगळं कशासाठी? तेव्हा महेश तिच्यावरती ओरडतो की अवनी, तुला काय बाबांपेक्षा जास्त कळतं का? तेव्हा चंद्रकांत त्याला खुणावतो की महेश, कारण समोर राजा बसलेला असतो. राजा मागे वळून पाहताच चंद्रकांत त्याला दटावतो की तू काय मागे वळून बघतोयस? सतत आपले कान टवकारलेले असतात. गाडी चालव गुपचूप. आता राजाने एका चौकात चंद्रकांतच्या सांगण्यावरून गाडी थांबवलेली असते. तेव्हा चंद्रकांत हसून खेळूनच राहतो. अवनीला तो म्हणतो की चला मस्त तुझ्या आवडीच्या आपण सगळेच जण मिठाई घेऊयात. सगळे उतरतात खाली. अवनी काही येत नाही, हट्टी स्वभावाचे आहे ना. तेव्हा राजा तिला विचारतो की मॅडम, तुम्हाला खरंच लग्न नाही आहे ना करायचं, तर तुमचं लग्न नाही होणार त्या विमानरावाशी. तेव्हा अवनी म्हणते की विमान नाही, विवान नाव आहे त्याचं. राजा म्हणतो की नाही नाही, विमानच वाना, सतत उडत असते लोकांवरती. अवनी विचारते की तुला काही भविष्य वगैरे कळतं का? राजा सांगतो की नाही, पण माझं मन मला सांगून राहिले की तुमचं लग्न त्याच्याशी नाही होणार आहे. तुम्ही बिनधास्त नाडा तुमच्या बापाशी. तेव्हा अवनी विचारते की बापाशी, तुला माहिती आहेत का रे ते कोण आहेत ते? त्यांच्या प्रचंड ओळखी आहेत, फक्त ते वापरत नाहीत. तू जे काय बोलतोय ते त्यांना कळलं ना, तर ते तुझी डेड बॉडी पाठवतील घरी. तेव्हा राजा म्हणतो की नाही नाही ठीक आहे, तुम्ही नडू नका बापाशी. काय आहे तसे बी बाप माणसाचा आदर करायला पाहिजे. कसला फट्टू आहे ना हा, एका सेकंदात पलटणार राव.
अवनी हसून विचारते की घाबरलास ना? तेव्हा राजा सांगतो की नाही तसं नाही, पण मी फॅमिलीवाला आहे ना. इतक्यातच ते तिघेही परत येऊन गाडीत बसतात. चंद्रकांत अवनीला म्हणतो की चला घ्या मिठाई घ्या. आता राजा ती मिठाई घेणार. चंद्रकांत त्याच्या हातावर मारतो की तुझ्यासाठी नाही रे, आणि तो अवनीकडे देतो. अवनी खातच नाही, रुसून फुगून बसलेली असते ना. चंद्रकांत विचारतो की अवनीने खाल्ली का काजू कतली? महेश सांगतो की नाही स्वातीकडे दिले. चंद्रकांत म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तिला जबरदस्ती करू नका. त्यानंतर आता रात्रीच्या वेळी सर्वजण घरी पोहोचतात. तर अवनीसाठी मस्त असं सरप्राईज असतं, कारण अवनीचे मामा मामी काका काकू आत्या आजी सगळेच जण तिथे हजर असतात. तेव्हा अवनीला ते सगळं पाहून इतका संताप होत असतो, तरीही स्वतःला शांतच ठेवते. ते येऊन आजीचा आशीर्वाद घेते. आता अवनीची आई कौतुकाने सांगत असते की अवनी, अगं आजीला विचार, नाही म्हणजे तुझ्यासाठी इतकी खुश आहे, इतकं कौतुक वाटतंय की पहिल्यांदा आपल्या घरातली कोणती मुलगी कॅनडाला जाणार आहे. तेव्हा अवनी मुद्दामच टोमणा मारते की अच्छा, मग आपल्या घरातली पहिलीच मुलगी आहे मी जिला गोल्ड मेडल मिळालंय. आजी तुला त्याचा कौतुक नाही का गं वाटलं? तेव्हा आजीही मान खाली घालते. पण महेश पटकन म्हणतो की चला चला, आपण मस्त अवनीच्या लग्नाचं आणि गोल्ड मेडल मिळाल्याचं सेलिब्रेशन करूया, पेढे खाऊयात. आणि घरात तो सगळ्यांना घेऊन जातो. आता स्वाती तिथे असते. चंद्रकांत स्वातीला सांगतो की मला अवनीशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा चंद्रकांत पुढे आता घराची सजावट करत असलेल्या माणसांना सुद्धा तेथून हाकलवून देतो, कारण त्याला घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या चार भिंतींच्या आत आणि घरातल्या माणसातच ठेवायच्या असतात. पण पाठीमागे राजा हा असतोच, गुपचूप त्यांचं बोलणं ऐकत असतो. आता चंद्रकांत इमोशनल ब्लॅकमेल, त्यानंतर सोशल प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो अवनीवरती. अवनीला तो सांगतो की अवनी, अगं माझं नाव मी किती मेहनतीनं कमवलं आहे हे तुला माहिती आहे ना, की त्याला इतकुसा सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. तेव्हा अवनी म्हणते की बाबा मी असं काही करणार का? तेव्हा चंद्रकांत म्हणतो की माझी खात्रीच आहे तू काहीच नाही करणार आहेस. हे बघ अवनी, विवानसोबत मी तुझं लग्न का ठरवलं आहे माहिती आहे? जर का विवानमध्ये जर तो बेकार असता, नाकारा असता, कामधंदा न करणारा असता, त्यातच त्याला लोकांमध्ये वागण्या बोलण्याची पद्धत माहिती नसती, त्याच्या घरातलं कोणी एखादं जर दारुडं जर असतं, हे जर असले गुण असते ना त्याच्यात, तर मी कधीच त्याच्याशी तुझं लग्न लावलं नसतं. पण विवान अगदी विरुद्ध आहे त्याच्या. राजा मनातच विचार करतो की हे तर माझ्याबद्दलच बोलू राहिले, कारण यांनी बोललेले सगळेच गुण गच्च भरलेत माझ्यात. पण विवान सुसंस्कृत आहे, त्याचं स्वतःचं काम करतो, पैसे कमवतो, शिवाय निर्व्यसनीसुद्धा आहे. हे बघ अवनी, तुझ्याबद्दल खूप सारा विचार करून विचारांतीच मी निर्णय घेतला आहे आणि हे लग्न होणारच आहे, असं तो ठणकावून अवनीला सांगतो, प्रेशराईज करतो. अवनीची किती घुसपेट होते, किती घालमेल होते, का तिला लग्न करायचं नाही आहे याच्याशी काहीही त्याचा संबंध राहिलेला नाही आहे. फक्त त्याला कुठून तरी अवनीचं लग्न पार पडलं म्हणजे झालं, म्हणजे त्याची जबाबदारी पूर्ण झाली असंच वाटतंय. अवनीसाठी राजाला इतकं वाईट वाटत असतं, उलट अवनीसाठी त्याची घालमेल वाटते, उलट अवनीची काळजी वाटायला लागते त्याला. आता चंद्रकांत तिथल्या माणसानं बोलावून घेतो आणि त्यांना ओरडायला लागतो की अरे माझ्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे सगळं घर माझं अख्खं लख्ख प्रकाशाने उजळलं पाहिजे. अरे कसल्या लाईटिंगच्या माळा लावल्यात तुम्ही? अवनी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसते, मागे वळून पाहते तर राजा तिच्याकडेच बघत असतो. गुपचूप ती घरात निघून जाते. काय यार राजा, नाही म्हणजे मनात हा तू विचार किती पॉझिटिव्ह करतोस, पण ह्यावेळी मात्र हा निगेटिव्ह विचार करतो. वेगळे रूट, वेगळे रस्ते. देवी आई, माझा हा सिग्नल काही ग्रीन कधी होत नसतोय. कसं काय होत नाही आहे? होणार आहे, वाट बघ. इकडं जेव्हा पायलने पाण्याच्या फोनवरती फोन केलेला असतो, तेव्हा तो फोन नेमका धन्या उचलतो आणि पायल जेव्हा गोड आवाजात विचारते ना की पानू जेवलास का, तेव्हा त्या धन्याला काय होतं काय माहिती, असला मोठं मोठ्यानं ओरडायला लागतो ना तो की ए पाणी दा लवकर ये, पाण्यात धावत येतो काय झालंय म्हणून. आणि जेव्हा येतो तेव्हा धन्या तिला सांगतो की तुझ्या फोनवरती ना कोणतरी पोरगी होती आणि तू जेवलायस का विचारत होती. पाण्या विचार करतो की कोण असेल. पाण्या फोन रिसीव करून विचारतो की कोण आहेस.
तेव्हा पायल विचारते की ओळखला नाही आहे का? बरं थांब थांब. छुम छुम छुम, छुम छुम छुम. तेव्हा पाण्याचा क्लू लक्षात येतो आणि तो तिच्यावरती असा काय वचकतो ना की हे पायल, फोन ठेव गपचूप. तुला नंबर कोणी दिला का माझा? तेव्हा पायल म्हणते की पानू, आता आपल्या माणसाचा नंबर काढायला मेहनत थोडी लागते. पाण्या तिला ताकीद देतो की तुला सांगतो, फोन करायचा नाही हा मला परत, नाहीतर तुझे ब्रेकच फेल करतो बघ. तेव्हा त्याने पाण्यालाच ओरडतो की हे पाणी द्या. अरे इथे हात धुवू धुवू नाही, आंघोळ करू करू आपले घरातले मागे लागलेत सून शोधायला, आणि समोरून पोरगी तुला चालून आली आणि तू नकार देतोयस. तेव्हा पाण्यात धाण्याला समजावतो की काय ना भाऊ, काय या पोरीच्या आहेत ना, ते सुरुवातीला आपल्याला जेवलास का असं विचारतात आणि मग काय आशेला लावतात. त्यानंतर डायरेक्ट लग्नाचा विषय निघतो आणि एकदा का लग्नाचा विषय निघाला की मग होते मध्ये बापाची एंट्री. मग त्याचा बाप आपल्या लाडक्या अण्णा आणि आपलं घर बघायला येतात आणि मग काय, मग आपली लायकी काढतात. त्यापेक्षा आपणच आपली लायकी सांभाळून ठेवलेली बरी ना भाऊ. हे बघ, एकच काम करायचं, दिसली पोरगी की ते हाकलून. आता समोरच नेमकी नमी उभी असते. ती विचारते की यशा, इतक्यात यशोदाच येतो, तिला दिसतो. तेव्हा नमी अचानकच त्याला विचारते की जेवलास का, आणि लाजून पळूनच जाते की. आता ह्या धन्याला इतकं हसू जर येतं, तो पाण्याला चिडवायला लागतो, कारण पाण्याने चांगली फिलॉसॉफी झाडली होती इतका वेळ. आता पाण्या धन्याला फटके देतच बाहेर घेऊन जातो. यशोदा विचार करतो की आयला, माझं काय लग्न होऊन नाही राहिलं म्हणून येडे झाले काय सगळे. इकडे राजा विचार करत असतो की जेवलास का असं विचारणारं कोणतरी असायला हवं आयुष्यात. म्हणजे अगदी विरोध आहे तो घरातल्यांच्या. तेथच अवनी रूममधून बाहेर येते. तिची आजी आत्या दोघेही तिला जेवलीत का असं विचारतात. ती फक्त मान डोलावते. समोरून तिची काकू येते, तीही विचारते, तेव्हाही ती मानच डोलावते. अवनी जेव्हा बाहेर येते तेव्हा राजा समोरच असतो. ती त्याला विचारते की काय रे, जेवलास का? तेव्हा राजा सांगतो की नाही अजून, ते आतून आमटीचा घमघमाट येऊन राहिला ना. तेव्हा तो म्हणतो की मी एक काम करू का मॅडम, मी बाहेर जाऊन थोडं काहीतरी खाऊन येतो. तेव्हा अवनी म्हणते की अरे बाहेर कशाला जातो आहेस खायला, थांब मी आले. आणि ती जेवणाचं ताट आणण्यासाठी जाते राजासाठी. अचानकच यशोदाचा फोन येतो आणि राजा बाजूला येऊन बोलायला लागतो. आता यशोदाला धन्या काही बोलूच देत नाही. जबरदस्ती धन्या यशोदाच्या हातातला फोनच हिसकावून घेऊन जातो. धन्या विचारतो की दादा, त्या पोरीचं खरंच लग्न होऊन राहिले? तेव्हा राजा सांगतो की सॅड आहे पण खरं होतं आहे अरे. पण राजाला धन्या अजिबात मूड ऑफ होऊ देत नाही. तो म्हणतो की आमचा राजादा काय म्हणतो नेहमी की होपच्या तंबूवरच आपलं आयुष्य उभं आहे, त्यामुळे होप सोडायची नाही. इतक्यातच अवनी त्याच्यासाठी जेवण घेऊन येते, म्हणून तो फोन ठेवून देतो. अवनी त्याच्या हातात ताट देते. आता राजा भस्कन तिथेच जेवायला बसणार. अवनी त्याला सांगते की अरे इथे नकोस बसू, अरे तिथे तरी बस. ती त्याला बाकावर बसायला सांगते. तेव्हा आता राजा अवनीनं आणलेल्या जेवणावर असा काय ताव मारतो ना, मस्त तुटून पडतो हा. तो तिचं कौतुक करतो की वा, काय भारी चव आहे तुमच्या हाताला, एकदम फर्मास्त केलं आहे जेवण, तुम्ही ना आमच्या यशोदाला टक्कर देणार. तेव्हा अवनी हसून सांगते की मी नाही बनवले स्वयंपाक, पौर्णिमा मावशीने बनवले. सॉरी, पण मला स्वयंपाक बनवायला येतच नाही. त्यावर राजा समजावतो की अहो मॅडम, नाही येत तर नाही येत ना, आणि पोरींचं आयुष्य काय फक्त स्वयंपाक बनवण्यासाठीच असतं का? त्यांनी पण स्वप्न बघायचे असतात, त्यांनीही शिकायचं असतं, त्यांनी पण प्रत्येक क्षेत्रात पुढे जायचं असतं. राजाचे विचार ऐकून अचानकच अवनीला विवांचा चेहरा आठवतो आणि तो म्हणाला होता की मी टिपिकल इंडियन मुलींशी का लग्न करतोय, कारण त्याला घरचं जेवण हवं आहे. पण राजाचे विचार किती विरुद्ध आहेत, किती मुलींबद्दल तो चांगला विचार करतो. अवनीच्या मनात तेव्हा इतकं दुःख साठलेलं असतं आणि ती राजापुढे आपलं मन मोकळं करते, अगदी बिनधास्तपणे. राजाला ती सांगते की मुलींनी अगदी गोल्ड मेडल मिळवलं, तिचं कितीही शिक्षण झालं ना, तरीही तिला सगळेजण स्वयंपाकातच ढकलायला निघालेले असतात. एकीकडे घरातले लग्न लावायला आणि दुसरे सासरचे स्वयंपाक घरात ढकलायला. माझं ना डोकंच बंद पडलंय. त्यात तो बाउन्सर, त्याने मध्येच लग्नाचा घाट घातलाय. मला थोडा वेळ जरी मिळाला असता ना,
तरी बाबांना मी कसंही करून कन्व्हिन्स केलं असतं की बाबा मला लग्न नाही करायचं आहे. पण आता आता ना काहीच समोर दिसत नाही आहे. डिचका झाला आहे माझा सगळा. माझा ना विचार काहीच येत नाही आहे डोक्यात. बंद पडलं आहे माझं डोकं. इतका संताप होत असतो अवनीचा. तेव्हा राजा मनात विचार करतो की राजा हीच वेळ आहे कॉन्फिडन्सचं टॉनिक देण्याची. आणि अवनीला तो पटकन बोलून जातो की सगळं तुमच्या मनासारखं घडेल. राजाला अवनी पटकन जाऊन विचारते की माझ्या मनासारखं सगळं होणार आहे म्हणजे? तेव्हा राजा म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका हो, मी आहे, सगळं व्यवस्थित करतो. तेव्हा अवनी घाबरत्याने म्हणते की बाबा तुला काय मरायचं आहे का? गप्प बस ना, कशासाठी माझ्यासाठी हे सगळं करतोयस? तेव्हा राजा सांगतो की मी म्हटलं ना मी आहे, तुम्ही बिनधास्त राहा. मी नडतो ना त्या पैलवानासोबत. तेव्हा अवनी विचारते की पण तुझा काय संबंध माझ्यासाठी इतकं सगळं करायला? राजाला जोराचा ठसका लागतो. अवनी पटकन त्याला पाणी प्यायला देते. थोडासा राजा शांत होतो आणि मग अवनीला विचारतो की ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी तुम्ही माझी बाजू का घेतलीत? त्यावेळी तुमचा काय संबंध होता माझ्याशी? तेव्हा अवनी म्हणते की कारण तू बरोबर होतास. तेव्हा अवनीला तो सांगतो की आताही तुम्ही बरोबर आहात म्हणून तुमची बाजू घेतोय. राजा आता अवनीला आपल्यासोबत तिथे बसायला सांगतो. अवनी बसते. तेव्हा राजा तिला खरं तर कॉन्फिडन्स देत असतो हां. तो सांगत असतो की तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. काय आहे एखाद्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध लग्न करून कुठल्या नरकातून जावं लागतं हे सगळं बघितलं ना आपण सिनेमांमध्ये. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आवडणार नाही आहे तर हे लग्न होणारच नाही आहे. अहो हा राजा अजिबात काही घडू देणार नाही. तेव्हा अवनी विचारते की राजा कोण राजा? राजा म्हणतो की अहो काय इतके दिवस मी इथे तुम्हाला साधं माझं नाव बी माहीत नाही का? ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. पण हे रजिस्टर मॅरेज होणार नाही. आपण काहीतरी करूयात ना. अवनी घाबरते. आपण आपण तेव्हा राजा सांगतो की नाही नाही आपण म्हणजे तुम्ही निवांत राहा हो. मी करतो सगळं. काय आहे आपल्या दोघांचं नाव पण येणार नाही आणि हे सगळं आपण केले हे बी कुणाला कळणार नाही. तुम्ही मस्त देवीचा फोटो वॉलपेपरला लावा आणि निश्चिंत राहा. बाकी काय करायचं हा राजा बघेलच. तो पैलवान तुमच्या आयुष्यात येणार नाही हे मात्र नक्की. तेव्हा अवनी मनातच विचार करते की हा म्हणतोय खरा पण याचं त्याने होईल का? नाहीतर बाबा दी एंड करतील याचा. तो विचार करूनच ती घाबरते. राजाचं जेवण झालेलं असतं. आता राजाच्या हातून ती ताट घेते आणि त्याला सांगते की बाबा तू आगाऊ काही करू नकोस हा. आणि ती निघून जाते. अवनी तर निघून जाते. पण ना राजाने हा निर्धार मनाशी पक्का केलेला असतो की आता हा राजाच वाढवणार त्या सोडक्या विमानाचा बँड बाजा. आणि मग काय प्रेक्षकांनो इतकं मस्त जबरदस्त भाग आता इथेच संपतोय. पण पुढे छान ट्विस्ट आहे. कारण राजाने अवनीला सांगितलेलं असतं की आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूयात. तेव्हा अवनी विचार करते की बाप्पा तरी ऐकेल का माझं काही? आणि तरीही राजा तिला समजावतो की मॅडम होप लई तोप चीज असते हो. आणि तो तिला घेऊन जातो अभिषेकाच्या नावाने हां. आणि तिथे गेल्यानंतर छोट्या छोट्या लहान मुलांना अवनी मस्त आईस्क्रीम खाऊ घालते. त्यांच्यासोबत खेळते बागडते. राजाने तिचा अख्खा दिवस इतका छान केलेला असतो आनंददायी. आणि दोघेही कुल्फी खाताना नेमकी कुल्फी राजाच्या गालाला लागते. तेव्हा ते अवनी स्वतःच्या हाताने पुसते. आणि मग काय राजा एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. आता अवनी आणि राजाची हळूहळू मैत्री होते खरी. पण खरी मजा तर तेव्हा येणार आहे जेव्हा राजा विमानाने अवनीचं लग्न मोडेल. आणि ते पाहणं जास्त मनोरंजक ठरेल. त्यासाठी पुढचे भाग पाहण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे फक्त खरं दाखवलं जातं.